मुंबईमध्ये एल्फिन्स्टन पुलावरील दोन्ही पादचारी पूल वापराकरता बुधवारपासून बंद करण्यात आले। त्यामुळे प्रवासी ये जा करण्यासाठी प्रभादेवी रेल्वे स्थानकातल्या पुलाचा आधार घेत आहेत। गर्दीच्या वेळी स्थानकात गर्दीचा पूर येतो, यामुळे दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही। आता मी प्रभादेवी रेल्वे स्टेशनच्या पादचारी पुलावर उभा आहे। सायंकाळचे 5 वाजलेले आहेत, त्यामुळे पीक आवर जरी तसा नसला तरी सकाळच्या वेळेला किंवा सायंकाळच्या वेळेला जेव्हा पीक आवर असतो तेव्हा मोठी गर्दी आपल्याला प्रवाशांची इथे पाहायला मिळते आणि अगदी चालायला सुद्धा जागा मिळत नाही, अशा प्रकारची ती गर्दी असते। याचं कारण जर आपण मुख्यत्वे करून बघितलं तर एल्फिन्स्टन ब्रिजचं काम सुरू झालेलं आहे आणि एल्फिन्स्टन ब्रिजचं काम सुरू झाल्यामुळे त्याला लगत जे 2 पादचारी पूल होते ते बंद करण्यात आलेले आहेत। त्यामुळे पूर्वेकडून पश्चिमेकडे किंवा पश्चिमेकडून पूर्वेकडे जर लोकांना जायचं असेल तर आता त्यांना पर्याय उरतोय तो या प्रभादेवी स्टेशनला लागून असलेल्या या पादचारी पुलाचा आणि त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांची गर्दी त्यासोबतच प्रवाशांची गर्दी मोठ्या प्रमाणावर इथे होतीये आणि चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण होतीये आणि त्यामुळे एल्फिन्स्टन ब्रिजच्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी सुद्धा योग्य ती खबरदारी हे रेल्वे प्रशासन त्यासोबतच रेल्वे पोलीस आपल्याला घेताना पाहायला मिळतात। मध्य रेल्वे किंवा पश्चिम रेल्वेच्या लोकल एकत्र येतात तेव्हा मोठ्या प्रमाणावर गर्दी प्रवाशांची आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचं नियोजन करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे। कॅमेरामन विनय राजभर समी वेदांत ने एबीपी माझा मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.